नमस्कार मंडळी. सो नवीन शहरात आल्यानंतर आम्ही सईसाठी एक शाळा फायनल केली आणि तिच्या शाळेचा आज पहिला दिवस. सो शाळेचा पहिला दिवस आणि आमच्या सईची फरमाईश होती की तिला पुरणपोळी खायची आहे. सो इथे मी पुरणपोळीच्या सारणाची तयारी रात्रीच करून ठेवते, कारण सकाळी गडबड असते आणि एवढं सगळं सकाळी होणार नाही, म्हणून मी त्यासाठी डाळ शिजवून घेतली आहे हरभऱ्याची. त्याला चांगलं पुरण बारीक करायच्या चाळणीवर मी पुरण छान बारीक करून त्यात साखर घालून घेतली आणि असं थोडंसं आपण त्याला साखर त्यातली विरघळून घेऊन शिजवून घेतो आहे. सो असं काहीसं मी सारण तयार केलं. दिसताना थोडंसं पातळ वाटतं, पण जसं जसं थंड होईल तसं ते थोडं घट्ट येतं. त्यानंतर थोडी वेलची पूड आणि जायफळ घालून घेतलं आणि असं मी सारण रेडी करून ठेवलं. सो दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. सकाळी सकाळी कणिक मळून घेतली छान छान. त्यानंतर पुरणपोळी बनवायला घेतलेली. सो एकीकडे मी सगळं लागणारे साहित्य सगळे गोळा करून घेतले. त्यानंतर गॅसवर मंद आचेवर आपण तवा ठेवूयात गरम व्हायला. आणि त्यानंतर मी आमच्या विदर्भात जशी पुरणपोळी बनते तशी मला येते. खरं तर मला पुरणपोळी बनवायचा फार अनुभव नाही. इनफॅक्ट पहिलाच प्रयत्न म्हटलं तरी चालेल. म्हणजे जिथे मी पुरण डाळ शिजवण्यापासून तर पुरण बारीक करून रेडी करतपर्यंत हे सगळं करते आहे. पूर्ण प्रत्यक्षपणे करायचा कधी अनुभव आला नाही, कारण सासरी सासूबाई पुरण वगैरे सगळं तयार करायचं. रेडी पुरण असलं की असं भरून मी पुरणपोळी लाटून घ्यायची. पण असं पहिल्यापासून जे करतो आहे आपण शिजवून साखर घालून ते सगळं मी आज पहिल्यांदाच करते आहे. सो इथे मी छोटे छोटे गोळे करून त्यात सो आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पुरणपोळीत सारण कमी आणि पोळपाट भरून पुरणपोळी असते, म्हणजे मोठी पुरणपोळी असते. पण आमच्या विदर्भात तसं नसते. तिथं पुरण भरपूर भरला जातो आणि छोटीशी पुरणपोळी जरा जाडसर असते. सो तशा पुरणपोळीवर तूप घालून खायला फार छान वाटते आणि त्यात जरा ती जर क्रिस्पी झाली तर अजूनच मस्त वाटते. सो इथे मी काही कटाची आमटी वगैरे बनवणार नाही आहे. सिम्पली आम्ही पुरणपोळी आणि तूपच खाणार आहे. सो अशा प्रकारे मी सगळे गोळे इथे एक एक करून बनवून घेते आहे, जेणेकरून सारखं पुरणात हात घालून माझा हात भरणार नाही. सो असे 1-2-3 लागतील तेवढे मी गोळे करून घेतले आणि नंतर सुरुवात केली पुरणपोळी लाटायला. सो असे 2-3 गोळे भरून मी पुरणपोळी लाटून घेतली. पुरण जरा आता नवीन शहरात आल्यावर लगेचच काही फ्रीज आम्ही घेतला नाही, त्याच्यामुळे पुरण पाहिजे असा घट्ट झालेला नाही. ते जर फ्रीजमध्ये ठेवलं तर जरा घट्ट होते, पण आमचं बाहेरच होतं त्यामुळे जरा मऊच आहे. त्याच्यामुळे कदाचित पुरणपोळी फाटण्याची चिटकण्याची शक्यता आहे. बट लेट सी, बघूयात. प्रयत्नांती परमेश्वर. सो असे काही गोळे घेतलेत. पोळपाटसारखं कट्ट्यावरनं सरकू नये म्हणून छोटंसं कापड घेतलं खाली आणि आता पुरणपोळी लाटून घेतली. आता इथे मी फार मोठी पुरणपोळी करणार नाही, छोटीशी जाळसर क्रिस्पी अशीच पुरणपोळी आपण लाटून घेणार आहे. सो इथे मी छोटीशी पुरणपोळी लाटून घेतली. तवा पण आपला बऱ्यापैकी गरम झाला आहे. फार दाब देऊन लाटणार नाही, कारण पुरण आपलं मऊ आहे, त्याच्यामुळे चिटकण्याची फार तर शक्यता आहे. येस. सो इथे अजून तरी आपली पुरणपोळी पोळपाटाला चिटकलेली नाही आहे. होपफुली ती अजून छान होईल. ओके. सो एवढीच मी पुरणपोळी ठेवली. तवाही आपला बऱ्यापैकी तापलेला आहे. त्यावर जरा आपण तूप घालून घेऊयात आणि पोळी घालूयात. सो अशा प्रकारेच मी सगळ्या छोट्या छोट्या जाळसर पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या आणि सईच्या डब्यासाठीच्या पुरणपोळ्या तयार झाल्या. पोळ्या भाजताना मी त्यावर जरा तेल सोडते आहे आणि खाताना आम्ही त्यासोबत तूप वापरणार आहे. सो असं काहीसं मी पुरणपोळ्या लाटून घेतल्यात. आई लहानपणी कधीच शिकवत नाही की कसं करायचं, पण तिला बघून बघून मलाही कळलं नाही की मी पुरणपोळी कधी बनवायला शिकले. म्हणजेच मम्मी जशी पुरणपोळी बनवते तशी आज मी बनवायला शिकले, याचा मला फार आनंद आहे. तोडकी मोडकी कशी काय असे ना, चवीला उत्तमच होणार आहे आणि निदान मी माझ्या नवऱ्या पोरांना घालू शकेल एवढी परफेक्ट पुरणपोळी मला बनवायला येते, याचा मला फार आनंद झाला. म्हणजे पहिल्यांदाच माझा प्रयत्न आणि तो अजिबात फसला नाही, की अगदीच पुरण पातळ झालं नाही किंवा लाटायलाच काही येत नाही असा काही प्रकार झालेला नाही. सो आय एम व्हेरी हॅपी. सो अशा प्रकारे मी मस्त सगळ्या पाहिजे तेवढ्या पुरणपोळ्या बनवून घेतल्यात आणि सईच्या टिफिनसाठी रेडी केल्या आहेत आणि नाश्त्यामध्ये पण आम्ही पुरणपोळीच खाल्लेली. सो इथे माझी पहिली पुरणपोळी भाजून झालेली आहे. सो हिअर इज द लुक. मी अशी खूप करपवली पण नाही आणि खूप असं म्हणजे अगदीच कच्ची पण भाजली नाही, अशी व्यवस्थित मी पुरणपोळी भाजून घेतली आणि अशाच सगळ्या पुरणपोळ्या रेडी झाल्या. सो माझी पुरणपोळी तयार आहे आणि त्यावर मस्तपैकी तूप घालून मी आता ते सईला खायला देणार आहे. लुकवाईज तुम्ही बघू शकताय, पुरण भरपूर असलेली माझी लुशलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे.
तुम्हाला माझा पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हाऊज द टेस्ट सई? सो इथे सईने तिची पुरणपोळी फस्त केली, त्यानंतर तिने देवाला नमस्कार केला. अजून आम्हाला शाळेतनं काही स्टेशनरी वगैरे मिळाली नाही, त्याच्यामुळे आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये मस्त सगळे तयार झालो, देवाला नमस्कार केला आणि सगळेच आज सईचा शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून आम्ही तिला सोडायला निघालो. सो आमचे काही असे फोटोज, तिचा पहिला दिवस कायम मेमोरेबल असावे यासाठी. थँक्यू.